नमस्कार मित्रांनो. बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण आता बांधकाम कामगारांना पेन्शन योजना सुरू झालेली आहे. तर आता बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 रुपये पेन्शन दिले जाणार आहे. तर या संदर्भात शासन निर्णय म्हणजेच GR निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बांधकाम कामगारांना या पेन्शन योजनेसाठी अर्ज करायचा आहे. तर अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, कोणकोणते बांधकाम कामगार यासाठी पात्र असतील, कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागतील आणि या योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तर मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती म्हणजेच SOP विहित करण्याबाबत 19 जून 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. आणि त्यास अनुसरून महामंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती म्हणजेच SOP पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहे. तर या पेन्शन योजनेसाठी कोणते बांधकाम कामगार पात्र राहणार आहेत ते अगोदर समजून घेऊया. तर वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान 10 वर्षे नोंदीत असलेले म्हणजेच कमीत कमी 10 वर्षापासून नोंदीत सर्व बांधकाम कामगार पेन्शन योजनेअंतर्गत पात्र राहतील. म्हणजेच तुमचं वय 60 वर्ष पूर्ण पाहिजे आणि तुम्ही कमीत कमी 10 वर्षापासून तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली पाहिजे. तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते दोघेही स्वतंत्रपणे पात्र राहतील. म्हणजेच कुटुंबातील पती व पत्नी या दोघांचं वय जर 60 वर्ष पूर्ण असेल आणि 10 वर्षापासून जर ते दोघेही बांधकाम कामगार म्हणून काम करत असतील आणि त्यांची नोंदणी झालेली असेल तर ते दोघेही स्वतंत्रपणे पेन्शन योजनेसाठी पात्र राहतील आणि दोघांना पेन्शन मिळणार आहे. तथापि पती किंवा पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच जर पती किंवा पत्नी आधीपासूनच जर पेन्शन योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना परत लाभ मिळणार नाही. त्यानंतर केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा म्हणजेच ज्या बांधकाम कामगारांना PF मिळतो म्हणजेच PFचा लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत. त्यानंतर निवृत्ती वेतनाचे प्रमाण दर म्हणजेच पेन्शन कशा पद्धतीने तुम्हाला मिळेल ते येथे सांगितलेलं आहे. तर मंडळाकडे नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल. म्हणजेच कालावधीनुसार तुम्ही बांधकाम कामगार म्हणून किती वर्ष काम केलेलं आहे त्यानुसार तुम्हाला पेन्शन दिलं जाणार आहे. तर प्रमाण दर खालीलप्रमाणे दिलेला आहे. जर 10 वर्षापासून नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला दरवर्षी 6,000 रुपये पेन्शन मिळेल. जर 15 वर्षापासून तुम्ही नोंदीत बांधकाम कामगार असाल तर दरवर्षी तुम्हाला 9,000 रुपये पेन्शन मिळेल. आणि जर 20 वर्षापासून तुम्ही नोंदीत बांधकाम कामगार असाल तर दरवर्षी तुम्हाला 12,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. तर आता यासाठी अर्ज कसा करायचा ते समजून घ्या. तर BOCW.in या वेबसाईटवरती तुम्हाला अर्जाचा नमुना मिळेल. तर तो अर्जाचा नमुना तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर तो अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदीत बांधकाम कामगाराने त्यांचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्ह्यामधील बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये म्हणजेच WFC प्रभारी कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे तो अर्ज जमा करायचा आहे. आणि त्या अर्जासोबत कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे द्यायची आहे ते समजून घ्या. तर पत्त्याचा पुरावा म्हणजे तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आहे. त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा, तर यामध्ये तुम्ही जन्मदाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला देऊ शकतात. त्यानंतर बँक खाते पासबुकची झेरॉक्स तुम्हाला द्यायची आहे. तर अर्जासोबत तुम्हाला ही कागदपत्रे द्यायची आहेत. त्यानंतर जिल्हा कामगार केंद्र आहे त्या ठिकाणी तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल आणि पेन्शनसाठी तुम्हाला पात्र केलं जाईल. त्यानंतर तुम्ही पात्र झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने तुमच्या बँक खात्यात पेन्शन जमा होईल. तर अशा प्रकारे बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती महत्त्वाची अपडेट. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.